मित्रमैत्रिणींनो, जेंडर म्हणजेच लिंगभाव याबद्दलचे व्हिडिओज तुम्ही आधी पाहिलेलेच आहेत आणि आपण या भूमिकांच्यामुळे कोणत्या पद्धतीच्या विषमता किंवा भेदभाव निर्माण होतात याबद्दल हा आपला आत्ताचा व्हिडिओ आहे. भेदभाव किंवा विषमता म्हणजे काय हे आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहे. तर आपण फक्त एक 30 सेकंदांमध्ये जेंडरची उजळणी करूया. तर जेंडर म्हणजे काय की दोन गोष्टी आहेत की मी मुलगी म्हणून जन्माला आले म्हणूनच माझ्या पूर्ण हाताच्या रेषा आणि कुंडली जी आहे ही पूर्णपणे लिहिली गेली जाते. माझ्या इच्छा आकांक्षा काय आहेत किंवा माझी क्षमता काय आहे ह्यावरती आधारित ते काही नसतं, केवळ मी मुलगी आहे म्हणून. आणि त्यामुळे माझ्यावरती काही भूमिका लादल्या जातात. मी मुलगी आहे म्हणून मी ह्या केल्याच पाहिजेत गोष्टी, काही करताच कामा नयेत. मी मुलगा आहे म्हणून मी काही गोष्टी केल्याच पाहिजेत. याच्यामध्ये इंटरसेक्स मिश्रलिंगी तर आपण विसरूनच जातो बरं का. केवळ मुलगा मुलगी हे जन्माला येत नाहीत, इंटरसेक्स पण एक जन्माला येत आहे, आपल्या लक्षात पण येत नाही. दुसरी गोष्ट अशी, एक वेगळ्या पद्धतीचं जेंडर, हे जे आहे जेंडर हे आपल्याला बाहेरून आपल्यावरती येणारं लादलं जाणारं जेंडर आहे. आणि दुसरं म्हणजे आतून जे आपल्याला वाटत असतं ते म्हणजे ज्याला आपण जेंडर ओळख, जेंडर आयडेंटिटी म्हणतो. म्हणजे मुलगी म्हणून जन्माला आली म्हणून तुम्ही म्हणालात की मुलगी आली, जे काही तोंड वेंगाडायचं होतं तुम्ही वेंगाडलं. पण त्यानंतर मला असं वाटतं की मी मनीषा नाहीच आहे, मी मनीष आहे. मग तुम्ही म्हणाल मनीषा तरी पत्करली होती ना, म्हणजे कमीत कमी मुलगी तरी म्हणून वाढली असती. हे काय नवं खूळ. तर म्हणजे हे ट्रान्सजेंडर. तसं ट्रान्सफर, ट्रान्सपोर्ट वगैरे आपण जे म्हणतो की नाही, म्हणजे आपण एका ठिकाणी आहोत पण आपल्या आतमध्ये एक पक्षी जो आहे फडफडतोय एका पिंजऱ्यामध्ये आणि तो कोणतरी दुसरा होऊ इच्छितोय. तर ह्या दोन प्रकारच्या जेंडरचा आपल्या विषमतेचा त्याच्यामधून कशी निर्मिती होते हे आपण बघूया. पहिल्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण न ठरवता केलेला जो भेदभाव असतो तो म्हणजे आपल्या मुलामुलींना वेगवेगळी खेळणी देणं. आता समजा माझ्या घरामध्ये मुलगा आणि मुलगी वाढतोय, तर मी मुलाला काय देते? क्रिकेट सेट देते. आता क्रिकेट कुठे खेळली जाते? मैदानावरती. मी किती जरी म्हटलं त्यांच्याशी आपण खेळत नाही बरं का, त्यांच्याशी आपण बोलत नाही बरं का, असं मी किती जरी म्हटलं तरी अरे फिल्डिंगला कोणतरी लागतंच की नाही. त्यामुळे त्यांना 5-10 लोकांना तरी एकत्र करावंच लागतं. तर रस्ता क्रॉस करून बाहेर जातो, रात्रीपर्यंत बाहेर खेळतो, खूप खेळतो, भूक लागते, उंची वाढते, स्नायू वाढतात, घरी येऊन चांगलं पोटभर जेवतो आणि मग येता येता मला सांगतो, आई तुला मोबाईल दुरुस्त करून घ्यायचा होता आणि तिकडे एक मोबाईलचं दुकान आहे. बाबा तुम्हाला स्कूटर दुरुस्त करून घ्यायची होती की नाही, तिकडे यांचं दुकान आहे. म्हणजे तो कुठला आपला रिसोर्स पर्सन होतो? घराच्या बाहेरचा रिसोर्स पर्सन होतो. मुलीला मी काय देते? खूप लाडाने मी काय देते? भांडी कुंडी देते, मी बाहुली देते. आता बाहुली खेळायला किंवा भांडी कुंडी खेळायला किती लोक लागतात बरं का? सांगा मला किती लोक लागतात? एकटी खेळू शकते मी, फार तर फार 1 किंवा 2 कोणीतरी. म्हणजे एका अर्थी आपण त्या खेळातून सुद्धा एक घराबाहेर सुदृढ असलेला मुलगा निर्माण करतोय आणि घराच्या आतमध्ये आपण भावी पत्नी, भावी माता आपण निर्माण करतोय. म्हणजे शाळेमध्ये एखाद्या मुलाला मुलीची भूमिका करायची आणि त्याला ती करू दिली जात नाहीये. तू मुलीची भूमिका का करतो म्हणून चिडवलं जाते म्हणून तो वर्गामध्ये लक्ष देऊ शकत नाही, लक्ष देत नाही म्हणून त्याला मागे रांगेमध्ये टाकलं जाते. मग वर्गाच्या बाहेर त्याच्या मागे जे आहेत ते त्याला त्रास देणारे लागतात. घरी गेल्यानंतर घरचे म्हणतात कशाला अट्टास, काय वेड्यासारखा, अरे नवस उपास तपास करून तुला जन्माला घातलं आणि तू आता म्हणतो का मुलगा आहे तर तुला मुलगी व्हायची, तुला कसले काय डोहाळे लागलेत याचे. घरातून पळून जातो. घरातून पळून गेला का शिक्षण त्याचं 9वी-10वी पासून बंद होऊन जातं. पाहिलं आपण ह्या दोन गोष्टी, एक तर आपण त्या जेंडरच्या भूमिका शिकवल्या आणि दुसरं म्हणजे तो मुलगा आहे का मुलगी आहे, ह्या अशा 2 रांगेमध्येच समाजामध्ये लोक चालले पाहिजेत. हा अट्टहास जो आपला आहे त्या अट्टहासाच्या पोटी आपण ह्या विषमतेला जन्म दिला. मित्रमैत्रिणींनो, पुरुष आणि स्त्रियांच्या मध्ये लावणारं हे भांडण नाही लावत आहे मी बरं का. आपण पुरुषांच्या विरोधात नाही आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आज महिलांच्या वरती भेदभाव होतोय म्हणून उद्या जाऊन पितृसत्ता जाऊन मातृसत्ता येऊन आपण उद्या पुरुषांच्या वरती भेदभाव किंवा विषमता करू असं बिलकुल आपलं म्हणणं नाही आहे. पितृसत्ता जाऊन आपल्याला मातृसत्ता नकोय, तर आपल्याला तिकडे समानता पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर त्यामुळे अशा पद्धतीने घरचं काम करणं आणि ते सुद्धा कसं घरच्यांच्यासाठी काम करणं आणि ते फुकट, म्हणजे निजी क्षेत्रामध्ये तिने ते काम केलं पाहिजे, घराच्या आत तिने ते काम केलं पाहिजे. म्हणजे घरातला स्वयंपाक कोण करणार? ती करणार. त्यांना ना आमच्या चहा करायला लावला तरी एवढं ओट्यावरती करून ठेवतात पसारा. बटन तुटलं, सुनेकडे, आईकडे, मुलीकडे, बहिणीकडे बघितलं जातं. पण हेच जेव्हा शिंपी काम येतं तेव्हा कोण करतं? हेच जेव्हा बाहेर आपल्या कोणी कॅन्टीनमध्ये तुम्ही बघा,
कॅन्टीनमध्ये स्वयंपाक करणारे कोण आहेत? शेफ मोठे मोठे आपल्याला सांगणारे कसं करा, माझ्या आजीकडून आलेली रेसिपी कोण आहेत? आता यूट्यूबमुळे समजा बायका आल्या, पण बहुतांश जे आहेत हे आपल्याला पुरुष तिकडे आहेत. म्हणजेच घराच्या बाहेर कुटुंबाच्या व्यतिरिक्त लोकांसाठी केलेलं काम आणि ज्याला मोल मिळतं, ही सगळी कामं पुरुषांची असतात. आपल्याकडे ज्या काही धारणा आहेत की पुरुष हा कमावता आणि बाई ही घर बघणारी, ह्या ज्या धारणा आहेत की नाही मित्रमैत्रिणींनो, त्यामुळे बाईला जेव्हा पगार दिला जातो किंवा मजुरी दिली जाते तेव्हा हे दुय्यम आहे, हे अतिरिक्त आहे असं मानूनच ते केलं जातं. आणि म्हणून जेव्हा नोकऱ्याही घ्यायला लागतात तेव्हा कशा असतात? दुय्यम स्वरूपाच्या. आपण डॉक्टर म्हटलं का तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? पुरुष. नर्स म्हटलं का डोळ्यासमोर कोण येतं? बाई. आपल्या संस्थांच्या ह्याच्यामध्येच बघा, जे कोणी जाऊन क्षेत्रामध्ये काम करतात डायरेक्टली लोकांच्यामध्ये, तिकडे तुम्ही बघाल की पुरुषांच्या तुलनेत कधी कधी बायकासुद्धा जास्त असतात. परंतु जसजसं आपण एक एक पायरी निर्णय प्रक्रियेची वरवर यायला करायला लागतो, आपल्या मॅनेजमेंटमध्ये, आपल्या ट्रस्ट बोर्डामध्ये आपण सगळीकडे जर पाहिलं तर आपण बघतो की तिकडे बायका एक 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 गळून जायला लागतात. आणि त्यामुळे हे दुय्यम स्थान जे निर्माण होतं हे लहानपणापासून आपण हे जे सर्व भूमिका शिकवतो त्यामुळे होतं. तर या सगळ्या जेंडरच्या भूमिकांच्या मधून आपण आपल्या मुलांना, जे अतिशय मुलायम असतात, त्यांना आपण हिंसक करतो, त्यांना आपण जास्त कॉन्फिडंट करतो, त्यांना आपण हक्क मागण्याची क्षमता वाढवतो. आणि मुली ज्या जितक्या मुलायम असतात तितक्या धीटसुद्धा असतात, त्यांना आपण जे आहे सहनशील करतो. मारहाण झाली तरी त्याच्याबद्दल तू बोलू नको, हिंसाचार झाला घराबाहेर घराच्या आतमध्ये तरीसुद्धा तुझ्या इज्जतीसाठी आणि कुटुंबाच्या इज्जतीसाठी बोलू नको असं आपण तिला शिकवतो. बाईच्याकडे फक्त काय होतं, ती चांगली बाई की वाईट बाई एवढंच फक्त तिच्याकडे भांडवल उरतं. आणि मग चांगली बाई म्हणजे कोण? जी चांगली मुलगी होती, जिने आंतरजातीय विवाह केला नाही, तिने इकडे तिकडे पाहिलं नाही, ती असं सरळ सोट शिक्षणापर्यंत गेली, लग्न करायचंय तेव्हा स्वजाती आईवडिलांनी ठरवून दिले, लग्न करून टाकलं, त्यानंतर ती चांगली पत्नी राहिली, त्यानंतर ती चांगली सून राहिली आणि ती चांगली आई राहिली. या पद्धतीची बाईची एक ओळख निर्माण होते. आणि अनेक वेळेला आयुष्याच्या शेवटी तिच्या हातामध्ये काहीच नसतं, मुलांनी जर घर आपल्या नावावर करून टाकलं तर अक्षरशः रस्त्यावरती सुद्धा येऊ शकतो. म्हणजे जे अगदी सुरुवातीला आपण जे अजाणतेपणाने आणि अगदी प्रेमापोटी केलेले जे फरक होते ह्यांच्यामध्ये, ज्याला कसलाही विवेकी त्याला नव्हता, त्याला आपण म्हणू ना कसलाही विवेकी अंदाज नव्हता, विवेकी विचार नव्हता त्याच्यामध्ये, पण केवळ मुलगा मुलगी आहेत म्हणून आपण जो फरक जो केला त्या फरकाचा भेदभावात कसा झाला परिणाम आणि त्याचे परिणाम आयुष्यभर कसे झाले हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हिंसाचार आणि भेदभाव यांचा आपापसातला संबंध काय, भेदभावाचे परिणाम काय होतात आणि अर्थातच शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण जर भेदभावाचं निर्मूलन करायचं असेल, उन्मूलन करायचं असेल तर कोणकोणत्या पद्धती आणि मार्ग असू शकतात यावर आपण बोलणार आहोत.